मित्रांनो, जेव्हा आपण कोकण हा शब्द ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? आंबा, काजू, फणस, कोकणातला गणेशोत्सव, शिमगा आणि स्पेशली कोकण रेल्वे आणि तिकडचे समुद्रकिनारे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या भूमीला आपण स्वर्ग बोलतो त्या भूमीच्या नावामागे तब्बल 2000 वर्षाचा रक्ताळलेला आणि गूढ आंतरराष्ट्रीय इतिहास दडला आहे, जो आपल्या शालेय पुस्तकातून जाणीवपूर्वक गायब केला गेला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण भारतापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या इटली म्हणजे त्या काळच्या रोम आणि ग्रीसच्या प्राचीन दस्तऐवजांमध्ये आपल्या कोकणाचा उल्लेख सापडतो. तिथे अशा लढाया झाल्या आहेत ज्यांनी जगाचा व्यापार बदलला आहे. मग आता आपल्यासमोर प्रश्न पडतो की परशुरामाची भूमी ओळखल्या जाणाऱ्या या कोकण किनारपट्टीला नक्की कोकण हे नाव कसं पडलं? कोकण हे नाव कोणत्या राजाने दिलं की त्यामागे 10 वर्ष जुन्या कुठल्या विज्ञानाचं रहस्य आहे? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये कोकणाचा असा चेहरा समोर आणणार आहे जो तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नसेल. मित्रांनो, सुरू करूयात आपल्या पहिल्या लोकप्रिय कथेपासून. पौराणिक कथेनुसार परशुरामाने आपल्या रणांगणातील पराक्रमानंतर सह्याद्रीवरून समुद्राला मागे हटण्याचा आदेश दिला. पण समुद्र काय मागे हटेना. तेव्हा त्यांनी संतप्त होऊन समुद्रात बाण मारला. त्यामुळे समुद्र तब्बल कित्येक मैल मागे हटला आणि जी नवीन भूमी तयार झाली त्यालाच परशुरामाची भूमी म्हणजेच आजचं कोकण म्हटलं गेलं. खूप जणांचा यावरती विश्वास नसेल आणि खूप जण म्हणतील की या पौराणिक कथेनुसार आपण यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण मित्रांनो, इथेच विज्ञानाचा एक ट्विस्ट येतो. जेव्हा आधुनिक भूगोलशास्त्रज्ञ म्हणजे जिओलॉजिस्ट आणि शास्त्रज्ञ कोकणच्या किनारपट्टीचा आणि तिथल्या खडकांचा अभ्यास करतात तेव्हा त्यांना धक्कादायक पुरावे मिळतात. हजारो वर्षापूर्वी खरोखरच या भागात मरीन रिग्रेशन म्हणजेच समुद्राची पातळी अचानक खालती जाण्याची प्रक्रिया घडली होती, ज्यामुळे समुद्राच्या पोटातील जमीन वर आली. विचार करा, ज्या घटनेला सायन्स आज भौगोलिक बदल म्हणतंय तीच घटना आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष हजारो वर्ष परशुरामांच्या लोककथेतून जपून ठेवली. म्हणजेच विज्ञान आणि आपली आख्यायिका ही अत्यंत तंतोतंत मॅच होते. पण जर तुम्हाला वाटत असेल की कोकणाचा इतिहास हा फक्त 2 ते 3 हजार वर्षापूर्वीचाच आहे तर थांबा. नुकताच कोकणात एक असा जागतिक पुरावा सापडलाय ज्याने संपूर्ण जगातील इतिहासकारांची झोप उडवले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या गावामध्ये जंगलात जमिनीवर कोरलेली 10,000 वर्षापूर्वीची जुनी कातळ शिल्पे सापडलेत. म्हणजेच पाषाण युगातला मानव इथे राहत होता. पण सर्वात मोठा धक्का पुढे आहे. या कडक पाषाणावर कोरलेल्या चित्रांमध्ये हिप्पो म्हणजे जलहस्ती, गेंडा, आफ्रिकन हत्तींची चित्रे आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्राणी आज भारतात नाहीत, ते आफ्रिकेत आढळतात. मग 10,000 वर्षापूर्वीच्या कोकणातील माणसाला हे प्राणी कसे माहिती? याचा सरळ अर्थ असा की प्राचीन काळापासून कोकणाचा संबंध हा जागतिक संस्कृतीशी आणि आफ्रिकेशी होता. हा एवढा मोठा इतिहास आपल्या पुस्तकांमध्ये का नाही? हा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, आत्ता वळूयात त्या आंतरराष्ट्रीय पुराव्यांकडे ज्याने कोकण या नावाला जागतिक नकाशावर कोरलंय. इसवी सन 150 मध्ये म्हणजेच आजपासून सुमारे 1900 वर्षांपूर्वी ग्रीस देशात एक जगप्रसिद्ध भूगोलतज्ञ आणि एक खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याचे नाव होते क्लॉडियस टॉलेमी. त्याने या काळात जगाचा पहिला अधिकृत भौगोलिक नकाशा तयार केला होता. तुम्हाला ऐकून अंगावर काटा येईल की त्याने प्राचीन ग्रीक नकाशात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर एक अत्यंत सुंदर प्रांताचा आणि बंदराचा स्पष्ट उल्लेख केला आणि ते नाव होतं कोमकोना म्हणजेच आजचे कोकण. मित्रांनो, विचार करा, ज्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं, विमानाचा शोध लागला नव्हता, त्या काळात युरोपातील माणसाला कोकण हे नाव नेमकं कसं माहिती? त्यामागचं कारण म्हणजे त्या काळात जागतिक व्यापाराचं सर्वात मोठं केंद्र हे कोकण होतं. रोमन साम्राज्यातल्या श्रीमंत लोकांना कोकणातील मसाल्याची सुगंध द्रव्य, मलमलीची कापडे आणि मौल्यवान रत्ने प्रचंड आवडायची. रोमन साम्राज्यातून सोन्याने भरलेली जहाजं कोकणाच्या बंदरावर उतरायची आणि इथून माल घेऊन जायची. पण जिथे अथांग संपत्ती असते तिथे रक्ताचे पाठ नक्कीच वाहतात. आणि या बंदरावर इथल्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी ग्रीक, रोमन, अरबी आणि स्थानिक राजांमध्ये समुद्रात भयानक युद्धे व्हायची. इतकेच नाही तर युरोपियन दस्तऐवजांमध्ये कोकणाच्या किनारपट्ट्याला चोरांचा किनारपट्टा असं म्हटलं गेलं आहे, कारण इथे जहाजे लुटणारे समुद्रीय चोर सक्रिय असायचे. म्हणजेच आपल्या कोकणाचा इतिहास केवळ शांत आणि सुंदर नाही,
तर तो प्रचंड आंतरराष्ट्रीय संघर्षाने आणि शौर्याने लिहिला गेला आहे। पण मित्रांनो, आत्ता आपण सर्वात आणि महत्त्वाच्या मूळ मुद्द्यावर येऊया। मित्रांनो, हा कोकण शब्द नेमका तयार कसा झाला, नेमका या कोकणाचा जन्म तरी कसा झाला, इतिहासकार आणि भाषातज्ञांनी अनेक वर्षाच्या संघर्षानंतर याचे 3 भक्कम आणि सिद्ध झालेले सिद्धांत मांडले आहेत। मित्रांनो, पहिला सिद्धांत तो म्हणजे भौगोलिक रचना। मित्रांनो, कोकण हा शब्द 2 प्राचीन शब्दापासून बनला आहे, कोण आणि कण। प्राचीन मराठी, संस्कृत आणि भाषेत कोण म्हणजे कोपरा आणि कण म्हणजे तुकडा। जर तुम्ही भारताचा नकाशा पाहिलात तर तुम्हाला दिसेल की सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्राच्या मध्ये असलेला हा कोकण किनारपट्टीचा डोंगरदऱ्यांचा कोपरा म्हणजेच कोण कण, जो बदलून पुढे कोकण झाला। दुसरा सिद्धांत म्हणजे मूळ रहिवासी। अनेक भाषातज्ञांच्या मते कोकण हा शब्द आर्य किंवा इतर परकीय संस्कृती येण्यापूर्वीचा आहे। या भूमीवर हजारो वर्षांपूर्वी कोंक किंवा कुंकण नावाची एक मूळ आदिवासी जमात राहत होती। या जमातीच्या नावावरून या प्रदेशाला कोंकण हे नाव मिळालं। म्हणजेच हे नाव मित्रांनो इथल्या भूमिपुत्रांशी जोडलेलं आहे। मित्रांनो, तिसरा सिद्धांत म्हणजे राजांचे कोरीव शिलालेख। इतिहासात जेव्हा कोकणावर शिलाहार घराण्याने आणि चालुक्य राजाने राज्य केले तेव्हा त्यांनी करून ठेवलेल्या ताम्रपटात आणि दगडी शिलालेखांवर एक शब्द वारंवार आढळतो, तो म्हणजे सप्त कोकण, म्हणजे 7 कोकण। यामध्ये आजच्या मुंबई, ठाण्यापासून ते थेट गोव्यापर्यंतच्या 7 भागांचा समावेश होतो। यावरून सिद्ध होतं की कोकण हे नाव कोणी एका रात्रीत किंवा कुठल्याही राजाने दिलं नाही, तर हजारो वर्षांच्या संस्कृती, निसर्गाची रचना आणि इथल्या माणसांच्या अस्तित्वावरून हा शब्द आपल्या मराठी मातीत घट्ट रुजलाय। मित्रांनो, आत्ता तुम्हाला समजलं असेल की कोकण हे फक्त पर्यटनापुरतं किंवा वीकेंड सेलिब्रेशन पुरतं मर्यादित नाही, तर ते इतिहासाचं एक जिवंत, धगधगतं आणि गूढ पान आहे। आज आपण कोकण या नावामागचा इतिहास आणि आंतरराष्ट्रीय पुरावे पाहिलेत। आज कोकणातल्या घनदाट जंगलांमध्ये आणि समुद्राच्या पोटामध्ये अशी अनेक रहस्य दडली आहेत ज्यांची उत्तरे आधुनिक विज्ञानाकडेही नाहीत। कोकणातल्या अशाच एका अत्यंत गूढ आणि रहस्यमय शापित किल्ल्याची थरारक गोष्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याचा इतिहास ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। जर तुम्ही कोकणी असाल तर अभिमानाने आपल्या गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, पुढच्या थरारक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। भेटूया तसंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।